रुपाली चाकणकरांना कधी वैयक्तिक विरोध आमचा कधीच नाहीये, पण कामात जर चुकला तर आमच्याकडून सुट्टी अजिबातच नाही. आणि हे वारंवार सुरुवातीपासून आम्ही बोलत आलेलो आहोत. आज प्रत्येक मुलीचा जीव इथं महत्वाचा आहे. आज हगवण्यांच्या कुटुंबात जशी वेळ आली, आपण एक बघितलं की लहान बाळ, तुम्ही गेलेला होता, आम्ही तिथे जाऊन आलो, ते लहान बाळ आता काय, त्याचे आई वडील सगळे म्हणजे वडील आहेत, त्यांच्या सगळे घरातले जेलमध्ये आहेत. आता जरी वैष्णवीचे आई वडील आहेत म्हणून ते सुखरूप आहे, त्याला द्यायचं कुठं? जर आई वडिलांचं घरच नसतं, माहेरच नसतं, तर त्या बाळाचं काय? अशी अनेक शेकडो कुटुंब आहेत की ज्याच्यामध्ये असे प्रसंग घडतात. काही प्रसंग टीव्ही मीडियावर येतात, लोकांसमोर येतात, अनेक प्रसंग समोर येत नाहीत. बरीच संसार जे आहेत त्याच्यामुळे रस्त्यावर येतात. अनेक मुलं मुली मी बघते की बरेच अनाथ आश्रमात आहेत किंवा त्यांची व्यथा पूर्ण वेगळी आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याच्यावर चर्चा करत राहिलो तर कदाचित वेळ आपल्याला पुरणार नाही. परंतु महिलांच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर मध्यंतरी जेव्हा मगाशी तुम्ही सांगितलं की मेसेजेस आले किंवा काय, एकदा अंजलीताई मसूचीवाडी म्हणून इस्लामपूरच्या जवळ गाव आहे आणि तिथं शाळेमध्ये सामुदायिक म्हणजे अनेक मुलांनी मिळून मुलींवर जे आहे ते विनयभंग केलेला होता. कदाचित तुम्हाला माहित असेल, 2016-17ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला आम्ही सगळे तिथं पोचलो होतो. म्हणजे एकाच वेळेला एका शाळेमध्ये जवळजवळ 100 ते 150 मुलींना जे आहे ते छेडछाड झालेली होती. गुंडगिरी असलेली मुलं होती, त्याला राजकीय पाठिंबा होता, त्यामुळे ते प्रकरण अनेक वेळेला पुढे येत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये मला हे सांगायचं कारण हे आहे की त्यावेळेला आमची संघटना काम करत होती. आम्ही तिथं गेलो, अनेक प्रकरणांमध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी आपण मागणी करतो फास्ट ट्रॅक असलं पाहिजे किंवा काय, पण त्यावेळेला आमच्या संघटनेने ठरवलं, आम्ही तिथल्या मुलींना भेटलो, तिथं सगळ्यांना त्या गावामध्ये जे आहे ते सगळ्यांची जनजागृती केली आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये घोषणा केली की जसं आपण दादागिरी ऐकली आहे, दादागिरी बघितली ती निगेटिव्ह आहे, भाईगिरी ऐकली आहे ती निगेटिव्ह आहे, पण आता ताईगिरी सुरू केली पाहिजे. आणि तेव्हापासून भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून म्हणजे अंजलीताई त्याच्यामध्ये आम्ही आमच्या संघटनेत कुणालाच बोलवत नाही, पण मी सांगते की प्रत्येक गावामध्ये बास झाली दादागिरी बाईगिरी, आता महिलांची ताईगिरी, अशा पद्धतीनं जे आहे ते आमचं पथक सुरू आहे. तुम्ही जर कधी ग्रामीण भागात गेलात तर आमच्या महिलांच्या 2 व्हीलरला दांडकी लावलेली आहेत. का? याचं कारण हे सांगते, कायदा कुणाला हातात घ्यायचा नाही, आम्हालाही घ्यायचा नाहीये, परंतु याचं कारण हे आहे की जेव्हा शाळा, घराचं अंतर आणि मध्ये शेत, भर दिवसा असेल किंवा रात्री असेल, कुठेही लाईट्स नसतात आणि त्यावेळेला जर अतिप्रसंगाची वेळ आली किंवा कोणी जर आलं तर स्वसंरक्षणासाठी आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे. त्याच्यामुळे मग काठी असेल किंवा तो प्रत्येकाच्या पर्समध्ये मिरची पावडर असेल, जे काय असेल, तेव्हा आम्ही सांगितलं. आणि मला असं वाटतं की आज तुम्ही आलेल्या आहात, ज्या काही महिला इथं आलेल्या आहेत, जिथं कुठं अन्याय दिसेल, अत्याचार दिसेल, महिलांनी सुद्धा बघ्याची भूमिका घ्यायची नाही, तर दुर्गेचं रूप